श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। लक्ष्मी प्राप्ती माझ्या खूप जास्त आवडीचा विषय, कारण माता लक्ष्मी आणि आपले महाराज यांच्यावर माझी निस्सीम भक्ती आहे। आणि लक्ष्मी मातेच्या सेवा असतील, कुठलेही उपाय असतील, मुद्रा असतील, कुठल्याही भागाला स्पर्श करायचा असेल, अंक असतील किंवा इच्छापूर्तीसाठी जे काही बोलायचं असते, युनिव्हर्सकडे मागायचं असतं, ते सगळ्या रेमेडी मी स्वतः करते आणि तुम्हालाही करायला लावते। आणि देवाच्या कृपेने माझ्याकडे व्यवस्थित मी सुखी समाधानी आहे। स्वतः एकटी कमवून आपला संसार बघत आहे, म्हणजे मुलं बघत आहे, हे माझ्यासाठी तरी मी खूप प्राऊड फील करते। कारण आत्ताच्या महागाईच्या जगात एकट्या स्त्रीने आपली 2 मुले सांभाळणं आणि सगळं भागवणं आणि पुन्हा नव्याने सुरुवातीपासून शून्यापासून विश्व निर्माण करणे ही काही सोपी गोष्ट नव्हे। त्यामुळे युनिव्हर्समध्ये इतकी ताकद आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा एवढी पॉझिटिव्हिटी आहे की मी जे मला हवं ते प्राप्त करू शकते याची मला खात्री आहे। आणि युनिव्हर्सवर, महाराजांवर आणि माता लक्ष्मीवर माझा प्रचंड जास्त विश्वास आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्हाला माता लक्ष्मीसाठी एक खास उपाय करायचा आहे, जो तुम्हाला पैसा भरपूर मिळवून देऊ शकतो। मात्र पैसे मिळवण्याचे मार्ग तुमच्याकडे हवे, तेवढे नॉलेज तुम्हाला हवे आणि तेवढे पैसे कमवण्याची ताकद तुमच्याकडे हवे। असं नाही की घर बसल्या किंवा झोपून तुम्हाला पैसे मिळतील, बिलकुल नाही। जे काही काम करता त्यामध्ये अनेक आयडिया काढणे, डबल जॉब करणे, डबल काहीतरी बिझनेस करणे, तुमचं तुम्हाला डोकं चालवलं पाहिजे की आपण कशामुळे श्रीमंत बनू शकतो किंवा कशामुळे आपण जास्त पैसे कमवू शकतो, हे तुमच्यावर डिपेंड करतं। उपाय सांगणे, रेमेडी सांगणे किंवा तुम्हाला युनिव्हर्स पर्यंत पोहोचवणे, युनिव्हर्सकडे कसं मॅनिफेस्ट करायचं हे सर्व सांगणं हे माझ्या हातात आहे। मात्र सेवा करणं हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे। आता आजच एक करायला घेतलेली आहे रेमेडी, ही जेव्हा पूर्ण होईल, आज सुरुवात आहे माझी, पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन ही पण रेमेडी, कारण ज्या मी करते त्याच तुम्हाला करायला सांगते। आता शुक्रवारपासून म्हणजे परवापासून एक रेमेडी मी चालू करणार आहे। या अगोदर मी केली आहे आणि तेव्हा मी करत होते तेव्हा मला याचे प्रचंड सुंदर लाभ होत होते आणि हे भरपूर ठिकाणी वास्तुशास्त्रात सुद्धा आहेत। आता हा उपाय करायच्या आधी तुम्हाला तुमचा ओरा क्लीन करणं अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे। ओरा क्लीन कसा करायचा हे तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी एखाद्या स्वच्छ ठिकाणी बसायचे। आपल्या घरातले स्वच्छ ठिकाण असते ते म्हणजे देवघर, किचन हे आपले स्वच्छ ठिकाण असतं। देवघरासमोर बसावे, धूप दीप लावायचा, तुपाचा दिवा लावायचा माता लक्ष्मी समोर आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी कापूर, तुम्हाला म्हणजे जो तुम्ही दिवा लावलाय त्याच्यावर थोडासा कापूर लावायचा किंवा कापूर वेगळ्या एखाद्या कापूरदाणीमध्ये लावून त्यावर आपला हात जो आहे तो गरम करायचा। काय करायचा? गरम करायचा आणि 7 वेळा तुमच्या पूर्ण बॉडीवरून, म्हणजे अशा प्रकारे पूर्ण बॉडीवरून तुम्हाला तो हे करून टाकायचा, हात फिरवायचा पूर्ण बॉडीवरून। लक्षात आलं? दिव्यावर हात ठेवायचा, फुल बॉडीवरून हात फिरवून झटकून टाकायचा, म्हणजे तुमचा ओरा क्लीन करायचा, माइंड प्रसन्न करायचं। जेव्हाही रेमेडी करत आहात तेव्हा डोक्यात, मनात तिसरा विचार कुठलाही नकोय। तुमचा गोल, तुमचा फोकस, तुमचं ध्येय, गोल फोकस याचाच अर्थ तुमचं ध्येय आणि जे तुम्ही आता करत आहात तो उपाय, मनामध्ये प्रचंड प्रचंड ताकद, पॉझिटिव्हिटी आणि अशी शक्ती जी तुम्हाला प्रचंड श्रीमंत बनवू शकेल। आज तुमच्या समोर जर हा व्हिडिओ तुम्ही सर्च न करता येत असेल तर समजून जा की तुम्हाला माता लक्ष्मीने हा व्हिडिओ स्वतः पाठवलेला आहे असं समजून जा। कारण असंच कुठल्या व्हिडिओवर आपण क्लिक करत नाही, ज्याची आपल्याला गरज असते त्याच व्हिडिओवर आपण क्लिक करतो। तर लक्षात घ्या, जेव्हा आपण आपला ओरा क्लीन करू, एक 17 सेकंद 20 सेकंद शांत डोळे मिटून बसायचं आहे आणि जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुम्ही खूप जास्त आनंदी आहात असं तुमच्या मनामध्ये एक निर्माण करायचे। समजा तर मला स्वतःला घर हवंय तर मी त्या
बंगल्याचं इमॅजिन करणार आणि तो बंगला, आता जर मला 1 BHK पाहिजे तर मला बंगल्याचं स्वप्न बघावं लागेल, तेव्हा माझं 1 BHKचं स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे मी डोळ्यासमोर आणणार बंगला, सुंदर बंगला, आजूबाजूला हिरवळ, छान लोकेशन आणि प्राईम लोकेशन जे आपल्याला आवडतं, सगळ्यांच्या स्वप्नात असतं, असं लोकेशन डोळ्यासमोर आणायचं आणि सुरुवात करायची मॅनिफेस्ट करायला. त्यानंतर तुम्ही हे 17 सेकंद झाले की तुम्हाला एक मुद्रा सांगते, लक्षात घ्या. ही आपली 10 बोटे, बरोबर. 10 बोटांमधले ही जी 3 बोटं आहेत, करंगळीच्या शेजारची 3 बोटं, कुठली? करंगळीच्या शेजारची 3 बोटं दुमडायची आहेत. ही दुमडली, त्यानंतर करंगळीला करंगळी जोडायची आहे. थोडा त्रास होईल तुम्हाला सुरुवातीला ही मुद्रा करता. तर माझी पण बोटं थोडीशी उभी राहतात बघा, थोडी उभी राहतील, हरकत नाही. ही मुद्रा करायची. मुद्रा समजली सगळ्यांना? हे बघा, करंगळीला करंगळी आणि अंगठे दोन्ही बाजूला आणि शांत असं ध्यान लावून बसायचं. ही मुद्राचे हात खाली करा, असे करा, काही हरकत नाही. साधारण एक 5 मिनिट तरी तुम्हाला शांत बसायचं आहे आणि श्रीम 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 या मंत्राचा रोज 5 ते 10 मिनिट तुम्हाला जप करायचा आहे. बघा, ही मुद्रा हवी. कायमस्वरूपी केली, कायमस्वरूपी पैसा मिळेल. 40 दिवस केलेत तर तुमचं जे ड्रीम आहे ते पूर्ण होण्यास मदत मिळेल. आणि कायमस्वरूपी केली तर खरोखर सांगते की तुमचं प्रत्येक ध्येय आयुष्यातलं पूर्ण होईल. भले ते शिक्षण असो, नोकरी असो, बंगला असो, गाडी असो, पैसा असो, काही असो, तुम्हाला जे हवं ते प्राप्त होईल. मला असं वाटतंय तुम्हाला ही मुद्रा समजली असेल. आणि नसेल समजली, व्हिडिओ पॉज करा, मागे घ्या, पुन्हा बघा आणि युनिव्हर्सकडे ती प्रत्येक गोष्ट मागा. ती प्रत्येक गोष्ट युनिव्हर्स तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि तुम्हाला जर तुमच्यातली निगेटिव्हिटी घालवायची असेल, हिरव्या गवतावरून चाला, लाल मातीवरून चाला, वाळूवरून चाला. पाय जेवढे तुम्ही पृथ्वीवर म्हणजे आपल्या या जमिनीवर द्याल, घरामध्ये सुद्धा खूप लेडीजला सवय असते घरात चप्पल घालणे, सोडून द्या. कारण आपल्या पायांचा आणि भूमातेचा स्पर्श होणे खूप जास्त गरजेचं आहे. तेव्हा जशी लहान मुलं बघा, मातीत खेळणारी मुलांचा ओरा क्लीन असतो, निगेटिव्हिटी त्यांच्याकडे नसते, पॉझिटिव्हिटी असते, एक सुंदर हास्य असते. त्यासाठी जर तुमच्या आसपास कुठे बगीचा असेल, माती असेल, त्यात एक 10 मिनिट वॉक करा बिन चप्पलचे. घरामध्ये चप्पल घालू नका. अगदीच थंडीत वगैरे त्रास होतोय गोष्ट वेगळी आहे, पण 12 महिने घरात उगाच चप्पल घालायची हे लॉजिकच मला पटत नाही. मी तर आज तागायत कधीही घरात चप्पल घातलेली मला आठवत नाही. साधे थंडी आहेत म्हणून सॉक्सही घातलेले मला आठवत नाहीत. 12 महिने माझे पाय ओपन असतात. मी कधीही असं काही वापरत नाही जेणेकरून त्या पायांना वास येईल किंवा त्याला घाम येईल. कारण आपली लक्ष्मी आपल्या तळ हातात, तळ पायात सुद्धा वास करत असते. बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जायच्या आधी सांगते, रात्रीचा लाईव्ह बरोबर 9 वाजता होईल. 9 वाजता लाईव्ह होईल. लाईव्ह मध्ये कसं जॉईंट व्हायचं हेच बऱ्याच जणांना माहित नाहीये. माझ्या चॅनेलवर यायचं, तुम्हाला ऑप्शन दिसतील, व्हिडिओ, शॉर्ट्स, लाईव्ह वर दाबायचं, तिथं मी तुम्हाला दिसेन. करेक्ट रात्री 9ला, 9 वाजून 5 मिनिटं पण होणार नाहीत, 9ला 5 कमी पण होणार नाहीत. करेक्ट 9ला आपण शार्प 9ला लाईव्ह येऊया. थोड्या गप्पा मारूया, थोडे प्रोडक्ट दाखवणार आहे आणि छानपैकी लाईव्ह घेऊया. श्री स्वामी समर्थ.